जय जगन्नाथ, जय बलदेव, जय सुभद्रा, जय सुदर्शन। जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भव तुमे या जयघोषामध्ये आषाढ शुद्ध द्वितीयेला म्हणजेच आपल्या आषाढी एकादशीच्या 9 दिवस आधी जगन्नाथपुरीमध्ये लाखो 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 भक्तांच्या महासागरामध्ये जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा यांची सुंदर रथयात्रा या 3 रथांवरती दरवर्षी काढली जाते। या जगन्नाथपुरीच्या कथेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। या जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा कसे प्रकट झाले, कधी प्रकट झाले, का प्रकट झाले आणि त्यांचं हे रूप असं का आहे जे आपण पाहतो। जगन्नाथ हे कृष्ण आहेत पण त्यांचं रूप अतिशय वेगळं आहे, विचित्र आहे। मोठे मोठे डोळे, मोठं तोंड, आखूड हात, त्यांच्या हाताला पंजेही नाही आहेत, पायही नाही आहेत तिघांना, सुभद्रा माईला तर हातही नाही आहेत। तर असं हे विचित्र विशेष रूप का आहे भगवंतांचं? भगवान श्रीकृष्ण म्हणजे जगन्नाथ, बलराम त्यांचे भाऊ बलदेव आणि त्यांची बहीण सुभद्रा ह्या रूपामध्ये इथे का प्रकट होतात या जगन्नाथपुरी धामात? 4 धामांपैकी कलियुगातलं धाम ज्याला जगन्नाथपुरी म्हटलं जातं। सत्ययुगासाठी बद्रीनाथ, त्रेतायुगासाठी रामेश्वरम, द्वापर युगामध्ये द्वारका आणि कलियुगामध्ये जगन्नाथपुरी असंही 4 धामांचं वर्णन काही ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर हे कलियुगासाठी प्रसिद्ध असलेलं जगन्नाथपुरी धाम, या धामाबद्दल, त्या धामात जगन्नाथजी कसे आले आणि त्यांचं रूप असं का, या सर्व प्रश्नांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ नक्की इतरांना पाठवा, आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। तर आपण आज जी चर्चा करणार आहोत ती स्कंद पुराणानुसार करणार आहोत। या कथेची चर्चा ब्रह्मपुराण, स्कंद पुराण इथे विस्तृत रूपात करण्यात आलेली आहे। इतरही अनेक ठिकाणी या कथेची चर्चा आहे पण स्कंद पुराणात विशेष विस्तारित रूपात ही कथा आहे, त्याची थोडक्यात चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर स्कंद पुराणात वर्णन आहे की ब्रह्मदेवांच्या 51व्या वर्षातील पहिल्या दिवसाच्या सुरुवातीस ही घटना घडली जी आपण आज चर्चा करणार आहोत। तर ब्रह्मदेवांच्या 100 वर्षाच्या आयुष्यातील, हे खूप लक्षपूर्वक ऐका, समजण्यास थोडंसं क्लिष्ट आहे, समजलं तर खूप चांगली गोष्ट आहे, नाही समजलं तरी खूप चांगली गोष्ट आहे। आपण पुढे जाऊया, 1 मिनिटात हा कालावधी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, काही चित्रही मी पुढे दाखवणार आहे। तर ब्रह्मदेवांच्या 100 वर्षांपैकी 50 वर्ष लोटलेली आहेत। आपल्या ब्रह्मदेवांचं वय सध्या 50 वर्ष आहे, त्यांची 50 वर्ष, आपली नाही। तर आपले सध्याचे जे ब्रह्मदेव आहेत, आपल्या ब्रह्मांडातले असे अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, आपल्या ब्रह्मांडातले आपले ब्रह्मदेव जे आहेत त्यांचं वय सध्या 50 वर्ष पूर्ण 51व्या वर्षातील पहिला दिवस चालू आहे ब्रह्मदेवांचा। तर ह्या 51व्या वर्षातील पहिल्या दिवसाच्या सुरुवातीस ही घटना घडलेली आहे आणि आत्ता आपण कुठं आहोत या पहिल्या दिवसात, तर ते पुढे दाखवलेलं आहे। तर ब्रह्मदेवांच्या एका दिवसात 14 मन्वंतर असतात। एका मन्वंतरात 71 दिव्ययुग किंवा चतुर्युग असतात। एक दिव्ययुग किंवा एक चतुर्युग म्हणजे 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग खाली दाखवलेलं आहे। तर सत्ययुगाचा कालावधी 17,28,000 वर्ष, त्रेतायुग 12,96,000 वर्ष, द्वापरयुग 8,64,000 वर्ष आणि कलियुग 4,32,000 वर्ष। तर आत्ता जे कलियुग चालू आहे त्यातली 5,000 वर्ष गेलेली आहेत फक्त, अजून 4,27,000 वर्ष बाकी आहेत आत्ताचं जे कलियुग चालू आहे ज्यात आपण राहत आहोत। तर हे कलियुग कुठल्या चतुर्युगाचा भाग आहे? तर 28व्या चतुर्युगाचा भाग आहे। एकूण जी 71 आत्ताच्या मन्वंतरातली आहेत त्यातला 28वं चतुर्युग किंवा दिव्ययुग आत्ता चालू आहे आणि आत्ताचं जे मन्वंतर आहे ते 7वं मन्वंतर आहे या दिवसातलं ब्रह्मदेवांचा हा 51व्या वर्षातील पहिला दिवस। त्यात 14 मन्वंतर आहेत, त्यातलं 7वं मन्वंतर चाललंय। त्या 7व्या मन्वंतरातील 71 दिव्ययुगांपैकी 28वं दिव्ययुग आत्ता चाललंय। त्या 28व्या दिव्ययुगापैकी 4थं कलियुग आत्ता चालू आहे। समजलं तर खूप चांगली गोष्ट आहे, काही जणांना क्लिष्ट वाटेल, चिंता करू नका, खूप मोठं ब्रह्मदेवांचं आयुष्य हे लक्षात ठेवा। तर ब्रह्मदेवांच्या आत्ता या 7व्या मन्वंतरातील 28व्या दिव्ययुगातील कलियुगात आपण आहोत आणि आपण जी आत्ता घटना चर्चा करणार आहोत ती घटना ब्रह्मदेवांच्या याच दिवसातील पहिल्या मन्वंतरात, तिथे मी बाण करून दाखवलंय, इथे ही लीला घडली। तर पहिल्या मन्वंतरात त्यातल्या पहिल्या दिव्ययुगातील सत्ययुगामध्ये म्हणजे जस्ट ब्रह्मदेवांची 50 वर्ष पूर्ण झाली, त्यांनी 51व्या वर्षात पदार्पण केलं आणि या पहिल्या दिवशी जे आत्ता चालू आहे पहिला दिवस त्याच्या सुरुवातीस ही घटना घडलेली आहे। म्हणजे आत्तापासून करोडो वर्षांपूर्वी
ही घटना घडलेली आहे. अजून हा एकच दिवस सरतोय ब्रह्मदेवांचा 51व्या वर्षातील, अजून असे 365 दिवस त्यांचे या 51व्या वर्षातील, आणि मग पुढचं वर्ष, असे 100 वर्ष, प्रचंड मोठं आयुष्य ब्रह्मदेवांचं आहे. तर ह्या ब्रह्मदेवांच्या 51व्या वर्षातील पहिल्या दिवसाच्या सुरुवातीस घडलेली घटना ज्याची चर्चा आपण करत आहोत, तेव्हा भारतामध्ये माळवा प्रांत, जो आजचा मध्य प्रदेशचा भाग आहे, अवंतीपूर, तिथे राजा इंद्रद्युम्न हे राज्य करत होते. आणि राजा इंद्रद्युम्नाची खूप तीव्र इच्छा होती की मला भगवंतांचं दर्शन घ्यायचं आहे. त्यांनी ऐकलं होतं की उत्कल प्रांतात, म्हणजे आजचा जो ओडिसा भाग आहे, तिथे विशेष रूपामध्ये नीलमाधव अशा चतुर्भुज विष्णू रूपामध्ये भगवंत त्यांच्या धामामध्ये भक्तांना दर्शन देत आहेत. आणि त्याच वेळेस एक प्रवासीही तिथे आला होता माळवा प्रांतामध्ये, अवंतीपूरमध्ये, राजा इंद्रद्युम्नांच्या राज्यामध्ये. त्या प्रवाशाकडूनही राजा इंद्रद्युम्नाने या नीलमाधवांचं वर्णन ऐकलं होतं. तेव्हा जगन्नाथ नव्हते ना तिथे, नंतर जगन्नाथ प्रकट झाले. ते कसे प्रकट झाले याची आपण चर्चा करत आहोत. जगन्नाथ तिथे ब्रह्मदेवांच्या अर्ध्या आयुष्यात येतात, म्हणजे पुढच्या 50 वर्षात, ज्याला परार्ध म्हणतात ब्रह्मदेवाचा. अद्य ब्रह्मणः द्वितीय परार्धे, आपण जेव्हा पूजा करतो तेव्हाही म्हटलं जातं अद्य ब्रह्मणः द्वितीय परार्धे वैवस्वताख्यमन्वंतरे श्वेतवराह कल्पे आदी आदी. तर या ब्रह्मदेवांच्या द्वितीय परार्धात, म्हणजे पुढच्या 50 वर्षामध्ये जगन्नाथजी प्रकट होतात आणि आधीच्या 50 वर्षामध्ये नीलमाधव असतात तिथे. तर या उत्कल प्रांतामध्ये नीलमाधव एका निळ्या स्फटिकाच्या रूपामध्ये, चतुर्भुज रूपामध्ये, सोनेरी कमळावरती, त्यांच्या मागे अनंतशेष, वामांगी लक्ष्मीदेवी बसलेल्या आहेत, समोर गरुड उभे राहिले आहेत, अशा सुंदर रूपामध्ये, चतुर्भुज रूपात हे नीलमाधव तिथे उपस्थित होते. आणि या प्रवाशाने राजा इंद्रद्युम्नाला वर्णन केलं की अतिशय सुंदर रूपामध्ये, अशा निळ्या रूपामध्ये भगवंत नीलमाधव रूपामध्ये तिथे भक्तांना दर्शन देत आहेत, तुम्हीही जाऊन नक्की दर्शन घ्या. तेव्हा राजा इंद्रद्युम्नाची खूप तीव्र इच्छा झाली की मलाही या उत्कल प्रांतात जायचं आहे. पण तिथली वाट खूप खडतर होती, खूप घनदाट अरण्य होती, पर्वत होते, नद्या होत्या मोठ्या मोठ्या. त्यामुळे राजा इंद्रद्युम्न तिथे स्वतः डायरेक्ट जाऊ नाही शिकले. तेव्हा त्यांनी त्यांच्या राजपुरोहितांची चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये असं निष्पन्न झालं की आधी आपण एक दूत पाठवूया तिथे. आणि तेव्हा त्यांच्या राज्यातील एक ब्राह्मण विद्यापती यांची निवड करण्यात आली. आणि या विद्यापतींना विनंती करण्यात आली की आधी तुम्ही जा पुढे उत्कल प्रांतामध्ये, तिथे जाऊन तिथली पाहणी करा, तिथे परिस्थिती कशी आहे, तिथे राजा येऊ शकतात का दर्शन घेण्यासाठी नीलमाधवांचं. कारण पूर्वीच्या काळी प्रवासाची एवढी साधनं सोपी नव्हती, रस्ते खडतर असायचे, जंगल असायचे, आणि ही घटना तर करोडो वर्षांपूर्वीची आहे. तर तेव्हा विद्यापती या माळवा प्रांतातून उत्कल प्रांतात, म्हणजे आजच्या मध्य प्रदेशातील भागातून ओडिसा भागात, जिथे आज जगन्नाथपुरी आहे, तिथे जाण्यास निघाले. आणि जेव्हा विद्यापती तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी उत्कल प्रांतात गेल्यानंतर पाहिलं की खूप घनदाट अरण्य, रस्ता शोधत शोधत, तिथल्या आदिवासींना रस्ता विचारत, महानदीच्या इथे येऊन, महानदी पार करून त्या जंगलातून प्रवास करत करत ते त्या जंगलात आले. आणि ते पूर्णपणे खचून गेलेले की अतिशय खूप अवघड अशी वाट, त्यांना रस्ता सापडत नव्हता पुढे जाण्यासाठी. तेव्हा रात्री अचानक त्यांना दूरवर काही प्रकाश दिसला, कंदील दिसले, तिथे एक वस्ती असल्यासारखं दिसलं. आणि त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा तिथे पाहिलं की त्यांनी कीर्तनामध्ये, हरिकीर्तनामध्ये काही भक्त नाचत आहेत. दिसायला ते आदिवासींप्रमाणे लोक होते, पण त्यांना पाहिल्यानंतर समजलं की ते वैष्णव आहेत, भगवंतांचे भक्त आहेत. तेव्हा ते त्यांच्या भेटीसाठी गेले आणि त्यांची भेट झाली तिथे. या आदिवासी जो समाज होता, सबर त्यांना म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये, तर त्या सबर दीपक नावाचा आश्रम होता तिथे. त्या आश्रमाचे जे राजे होते ते विश्ववसू यांची विद्यापतींसोबत भेट झाली. आणि विश्ववसूंची त्यांनी चर्चा केली की आमचे राजे इंद्रद्युम्न येऊ इच्छितात इथे उत्कल प्रांतात नीलमाधवांचं दर्शन घेण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे का नीलमाधवांचं मंदिर कुठे आहे? मी त्यांचं दर्शन घेऊ इच्छितो. ही सर्व चर्चा झाल्यानंतर विश्ववसूंनी कबूल केलं की त्यांना ते नीलमाधवांचं दर्शन घेण्यासाठी घेऊन जातील. तर खरं तर हे सर्व जे सबर जमात होती, तिथले आदिवासी लोक होते, ते सर्वजण खूप महान भक्त होते आणि ते सर्व या नीलमाधवांची पूजा अर्चना करत होते. आणि जंगलामध्ये, घनदाट अरण्यामध्ये एका पर्वतावरती हे नीलमाधवांचं मंदिर होतं. अतिशय सुंदर असं मंदिर, त्याच्या बाजूला एक वटवृक्ष, समोर रोहिणी कुंड. त्या मंदिरामध्ये नीलमाधव स्वतः साक्षात भगवान विष्णू एका नीलम स्फटिकाच्या रूपामध्ये त्या विग्रहामध्ये तिथे प्रस्थापित होते. लक्ष्मीदेवी होत्या, गरुडजी होते, मागे अनंतशेष, खाली सोन्याचं कमळ त्यांच्या. अशा दिव्य रूपामध्ये त्या घनदाट अरण्यामध्ये, शंख क्षेत्रामध्ये हे नीलमाधवजी तिथे विराजमान होते. आणि विश्ववसू
दुसऱ्या दिवशी विद्यापतींना घेऊन तिथे गेले. विद्यापतींनी त्या रोहिणी कुंडात स्नान केलं, त्या वटवृक्षाचं, दिव्य वटवृक्षाचं दर्शन घेतलं, नीलमाधवांचं दर्शन घेतलं. प्रेमाने गदगदित झाले विद्यापती त्या भगवंतांचं रूप पाहून, ते दर्शन घेऊन. आणि त्यांची तीव्र इच्छा झाली की कधी लवकरात लवकर मी माळवा प्रांतात अवंतीपूरला परत जातो आणि राजा इंद्रद्युम्नांना ही बातमी देतो आणि त्यांना घेऊन परत येतो. कारण राजा इंद्रद्युम्नांची खूप तीव्र इच्छा होती उत्कल प्रांतात येऊन नीलमाधवांचं दर्शन घेण्याची. तेव्हा विद्यापतींनी हा विचार केला आणि नीलमाधवांचं हे सुंदर दर्शन त्या रात्री घेऊन ते पुन्हा सबरदीपक आश्रमात आले आणि ते अवंतीपुरास जाण्यास निघाले. तेव्हा ते म्हणाले विश्ववसूंना की आता मी जाऊन राजाला घेऊन येईन. तेव्हा विश्ववसू खूप दुःखी झाले, अतिशय खिन्न मनाने तिथे बसले. आणि तेव्हा विद्यापती म्हणाले काय झालं, तुम्ही एवढे दुःखी का? तेव्हा विश्ववसू म्हणाले की एक शास्त्रांमधील कथा आहे आणि ती आता खरी घडणार असं मला दिसतंय. शास्त्रांमध्ये सांगितलेले की जेव्हा राजा इंद्रद्युम्न माळवा प्रांतातील राजे इथे येतील दर्शन घेण्यासाठी नीलमाधवांचं, तेव्हा एक खूप मोठी भयानक घटना घडणार आहे. राजा या नीलमाधवांचं दर्शन घेऊ शकणार नाहीत, कारण त्याआधीच हे मंदिर, हे धाम पूर्णपणे झाकलं जाणार आहे. खूप मोठं वादळ, खूप मोठे भूकंप होतील आणि या ठिकाणाहून हे धाम पूर्णपणे लुप्त होणार आहे. आणि राजा इंद्रद्युम्न कधीही या चतुर्भुज नीलमाधव स्फटिक रूपाचं दर्शन भगवंतांचं या विग्रहामध्ये घेऊ शकणार नाहीत. तेव्हा विद्यापतींच्या हृदयाला एक खूप मोठा धक्का बसला. ते म्हणाले काय, आमच्या राजांची एवढी तीव्र इच्छा इथे येऊन दर्शन घेण्याची, ते दर्शन घेऊ शकणार नाहीत? पण विश्ववसूंनी त्यांना धीर दिला. ते म्हणाले नाही, तुम्ही खचून जाऊ नका, तुम्ही राजांना इथे घेऊन या, कारण यापुढे खूप मोठी महत्त्वाची घटना घडणार आहे. भगवंतांची इच्छा आहे की ब्रह्मदेवांच्या या परार्धामध्ये पुढच्या 50 वर्षांमध्ये भगवंत इथे एका वेगळ्या विशिष्ट रूपामध्ये प्रकट होऊ इच्छितात आणि ते प्रकट होणं राजा इंद्रद्युम्नांद्वारे घडणार आहे. त्यामुळे त्यांनी इथं येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही जा, राजाला निरोप द्या, राजांना इथे घेऊन या, त्यानंतरच्या घटना आपोआप घडत जातील. ही बातमी ऐकल्यानंतर विद्यापती काहीशा आनंदात आणि खूप साऱ्या दुःखात परत निघाले. अवंतीपूर येथे गेले. राजा इंद्रद्युम्नांना सर्व बातमी सांगितली, पण हे रहस्य त्यांनी सांगितलं नाही जे घडणार होतं पुढे. तेव्हा त्यांना सांगितलं तर राजा अतिशय उत्सुक झाले. ते कधी एकदा मी तिथे जातो आणि दर्शन घेतो नीलमाधवांचं, अशी त्यांची उत्कटता, ती उत्सुकता वाढत गेली. त्याचवेळी तिथे नारद मुनी प्रकट झाले, कारण नारद मुनींचं तिथं असणं खूप महत्त्वाचं होतं. योग्य वेळी नारद मुनी योग्य लीलेत प्रकट होत असतात. त्याचप्रमाणे नारद मुनी प्रकट झाले, कारण पुढे जाऊन राजा इंद्रद्युम्न खचून जाणार आहे हे नारद मुनींना माहिती आहे. त्यांना धीर देण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी नारद मुनी त्यांच्या सोबत असणं खूप गरजेचं होतं. कारण नारद मुनी भगवंतांची इच्छा पूर्ण करतात, त्यांच्या लीलेमध्ये सहभागी होतात. तेव्हा नारद मुनी तिथे प्रकट झाले आणि ते म्हणाले राजा मीही तुझ्यासोबत इथे येणार आहे उत्कल प्रांतामध्ये. तर नारद मुनींना सोबत घेऊन राजा इंद्रद्युम्न त्यांचा मोठा लवाजमा घेऊन, मोठं सैन्य घेऊन उत्कल प्रांताच्या दिशेने निघाले. आणि त्यावेळेस प्रवास करत करत उत्कल प्रांतात आल्यानंतर उत्कल प्रांताच्या बाहेर सीमेवरतीच राजा इंद्रद्युम्नांची भेट उत्कल प्रांताचे जे राजे होते त्यांच्याशी झाली. आणि त्या भेटीमध्ये उत्कल प्रांतातील राजे अतिशय खिन्न, दुःखी होते. शांतपणे ते बसले आणि त्यांनी चर्चा केली घनघोर जंगलामध्ये. आणि तेव्हा हे राजा इंद्रद्युम्नांना उत्कल प्रांताचे राजे जे होते ते सांगू लागले की हे राजा, खूप दुःखद अशी बातमी आहे. तुम्ही नीलमाधवांचं दर्शन घेण्यासाठी आला आहात, पण हे पण ऐकल्यानंतर राजा इंद्रद्युम्नांना त्यांचं हृदय खूप जड झालं. ते म्हणाले काय काय झालं, आत्ता आपण जाऊ, मी आत्ता येण्यास तयार आहे, मला नीलमाधवांचं दर्शन घ्यायचं आहे, आत्ता आपण जाऊया. काही कठीण असेल, काही अडचण असेल तर मला सांगा, मी सर्व निवारण्यास तयार आहे. ते राजा म्हणाले नाही राजा, तुम्ही शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. पण खूप दुःखद अशी घटना घडलेली आहे. तुम्ही नीलमाधवांचं दर्शन घेऊ शकणार नाही, कारण काहीच दिवसांपूर्वी खूप मोठं चक्रीवादळ आलं आणि त्या चक्रीवादळामध्ये हे जे धाम आहे ते पूर्णपणे वाळूखाली लुप्त झालेलं आहे. नीलमाधवांचं मंदिर कुठे आहे, सबरदीपक आश्रम कुठे, काहीही कुणाला माहीत नाही. हे धाम पूर्णपणे झाकलं गेलेलं आहे. एक प्रकारे छोटा प्रलय इथे आलेला आहे आणि आता नीलमाधव कुणासही दृष्टीस पडत नाही आहेत. कुणालाही शोधता येत नाही की मंदिर कुठं आहे. हे ऐकल्यानंतर राजा इंद्रद्युम्न इतके दुःखी झाले, त्यांना सहन होईना ही बातमी. आणि तेवढ्यात नारद मुनीने त्यांना शांत केलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही खचून जाऊ नका, आपण इथे जवळच महादेवाचं मंदिर आहे, भुवनेश्वर महादेव, एकाम्र वनामध्ये, तिथे जाऊन महादेवाचं दर्शन घेऊ.
आणि तिथून पुढे ते एकाम्रवनात गेले. आणि तिथे गेल्यानंतर महादेवांनी या राजा इंद्रद्युम्नांना आदेश दिला, त्यांना एक दृष्टांत दिला आणि त्यांना प्रोत्साहन दिलं की तुम्ही खचून जाऊ नका. लवकरच भगवान विष्णू जे नीलमाधव रूपात होते ते आता दारू रूपात म्हणजे एका लाकडाच्या विग्रहाच्या रूपात इथे प्रकट होतील. आणि यासाठी तुम्ही एक इन्स्ट्रुमेंट किंवा तुम्ही एक वाहक किंवा तुम्ही एक भगवंतांचे सेवक म्हणून या कार्यात सहभागी होणार आहात. त्यामुळे तुम्ही खचून जाऊ नका. तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे करा. या शंख क्षेत्रात जा, तिथे नरसिंहदेवांची स्थापना करा, 1000 अश्वमेध यज्ञ करा आणि त्यानंतर तुम्हाला पुढचा आदेश देण्यात येईल. पुढे काय करायचं ते सांगण्यात येईल. ही आज्ञा महादेवांकडनं मिळाल्यानंतर राजा इंद्रद्युम्न नारद मुनींसोबत या शंख क्षेत्रात आले, जिथे मंदिर लुप्त झालं होतं. भुवनेश्वर महादेव आजही भुवनेश्वरमध्ये अतिशय सुंदर जुनं असं दगडामधलं प्रचंड भव्य असं मंदिर भुवनेश्वर महादेवाचं आहे. त्याची एक प्रतिकृती किंवा एक त्यावेळेस कसा असेल ह्याचा आपण अंदाज बांधून एक एकाम्रवनामधलं हे मंदिर इथे दाखवण्यात आलेलं आहे. तर आजही तिथे खूप सुंदर महादेवाचं मंदिर आहे. तर या शंख क्षेत्रामध्ये राजा इंद्रद्युम्न आले आणि तिथे आल्यानंतर हे भुवनेश्वर आणि जगन्नाथपुरी हा जो पट्टा आहे तो एका शंखाप्रमाणे त्याचा आकार आहे, म्हणून त्याला शंख क्षेत्र असंही म्हटलं जातं. इथे आल्यानंतर त्यांना एक आकाशवाणी ऐकायला आली की तुम्ही जो महादेवांनी आदेश दिला होता तोच आदेश पुन्हा मिळाला की 1000 अश्वमेध यज्ञ करा आणि नरसिंहदेवांची एक विशेष विग्रहांची इथे स्थापना करा. नारद मुनींच्या मार्गदर्शनाखाली राजा इंद्रद्युम्नांनी ह्या नरसिंहदेवांची स्थापना करा. हा मूळ फोटो आहे. आजही हे नरसिंहदेव जगन्नाथपुरीमध्ये गुंडीचा मंदिर जे आहे, जिथे जगन्नाथांचा आविर्भाव झाला, प्रकट झाले जगन्नाथजी, त्या मंदिराच्या मागे हे नरसिंहदेवांचं मंदिर आजही स्थित आहे. आपण तिथे जाऊन नरसिंहदेवांचं दर्शन घेऊ शकता. हे राजा इंद्रद्युम्नांनी स्थापित केलेले नरसिंहदेव आहेत. नारद मुनींद्वारे स्थापना करण्यात आली होती. त्या नरसिंहदेवांचे आशीर्वाद घेऊन पुढील 1000 अश्वमेध यज्ञांमध्ये कोणती बाधा येऊ नये यासाठी नरसिंहदेवाचं पूजन केलं आणि 1000 अश्वमेध यज्ञ पार पडले राजा इंद्रद्युम्नांनी. आणि 1000 अश्वमेध यज्ञ संपन्न झाल्यानंतर अतिशय विस्मयकारकरित्या समुद्रामध्ये जगन्नाथपुरीच्या समुद्र तटावर ज्याला महोदधी म्हटलं जातं, ज्या समुद्राला अतिशय पवित्र असं तीर्थस्थळ आहे हे समुद्र, या समुद्रामध्ये लाकडाचा एक भला मोठा ओंडका कुठून आला, कसा आला, कोणाला माहिती नाही, तो तिथे तरंगत आला. आणि राजा इंद्रद्युम्नांना दृष्टांत मिळाला की हा ओंडका तुम्ही घेऊन जा, याच्यावरती विशेष उपचार करा आणि लवकरच एक स्थापती जे ह्या ओंडक्यापासून जे विश्वकर्मा आहेत, जे मूर्ती घडवतील भगवंतांच्या, ते लवकरच प्रकट होतील आणि ते तुम्हाला पुढील मार्गदर्शन करतील. आणि सांगितल्याप्रमाणे सर्व उपचार या लाकडाच्या ओंडक्यावरती करण्यात आले. विस्तृत कथा आहे, आपण इथे थोडक्यात चर्चा करत आहोत. तर जेव्हा हा ओंडका आणण्यात आला त्यानंतर तिथे एक स्थापती विश्वकर्मा प्रकट झाले आणि ते राजा इंद्रद्युम्नापाशी येऊन राजा इंद्रद्युम्नाशी बोलू लागले. त्यांना म्हणाले, मी तयार आहे ह्या मूर्ती घडवण्यासाठी, पण एक अट आहे. 21 दिवस मी ह्या महालामध्ये, ह्या खोलीमध्ये मला तुम्ही बांधून ठेवायचं, बाहेरनं दरवाजा लावायचा, 21 दिवस दरवाजा उघडायचा नाही, मला काहीही खायला नको, प्यायला नको, पण 21 दिवस तुम्ही दरवाजा उघडायचा नाही, मी या मूर्तींना, या विग्रहांना पूर्ण करेन. राजा इंद्रद्युम्नांनी अट मान्य केली. त्यांना वाटलं की हा वृद्ध विश्वकर्मा किंवा स्थापती कसा जिवंत राहील 21 दिवस, पण ते म्हणाले की हे दिव्य कार्य आहे, भगवंतांनी मला पाठवलेलं, तुम्ही माझ्या खाण्यापिण्याची काळजी करू नका, मी ह्या मूर्ती पूर्ण करेन. तेव्हा 15 दिवस झाले. रोज आवाज येत होता मूर्ती बनवण्याचा, पण 15 दिवसानंतर आवाज यायचा बंद झाला. तेव्हा राजा इंद्रद्युम्नांना चिंता वाटू लागली. त्यांच्या राणी गुंडीच्या महाराणी यांना राहावे ना, त्या म्हणाल्या, महाराज दरवाजा उघडा, खूप वृद्ध असे ते स्थापती आहेत, त्यांना काही झालं असेल, आपण त्यांची काळजी केली पाहिजे. पण राजांच्या मनात द्विधा मनस्थिती, त्यांनी सांगितलेला दरवाजा उघडायचा नाही, राणी म्हणतात दरवाजा उघडा. पण शेवटी राणींच्या इच्छेद्वारे 15 दिवसानंतर दरवाजा उघडण्यात आला आणि आतमध्ये कुठेही त्यांना स्थापती दिसले नाहीत. आणि जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा ह्या रूपामध्ये त्या खोलीमध्ये त्यांना आढळून आले राजा इंद्रद्युम्नांना. आणि त्यांना खूप आनंद झाला हे रूप पाहून भगवंतांचा, आणि खूप दुःखही झालं की मी आज्ञा मोडली त्या स्थापतींची आणि अशा अर्धवट रूपामध्ये हे विग्रह प्रकट झालेले आहेत. त्यांना हाताचे बोटही नाहीत, पंजा नाही आहेत, त्यांचे पाय नाही आहेत. त्यामुळे राजा इंद्रद्युम्नांना थोडं दुःख झालं. पण भगवंतांनी त्यांना दृष्टांत दिला की आम्ही ह्याच रूपामध्ये प्रकट होऊ इच्छितो, ही आमचीच इच्छा आहे. स्थापती आम्हाला ह्या रूपात बनवून इथून निघून गेलेले आहेत, तुम्ही चिंता करू नका. तुम्ही जरी 21 दिवसाच्या आधी दार उघडलं असलं तरी आम्ही ह्याच रूपात इथे प्रकट होणार होतो.
अशी शाश्वती भगवंतांनी राजा इंद्रद्युम्नांना दिली. त्यानंतर नारद मुनींच्या प्रार्थनेद्वारे त्यांचे गुरु आणि त्यांचे वडील साक्षात ब्रह्मदेव या जगन्नाथपुरीमध्ये प्रकट झाले शंखक्षेत्रामध्ये. आणि ब्रह्मदेवांच्या आधिपत्याखाली या जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा आणि सुदर्शन या 4 विग्रहांचं दारू रूपामध्ये, लाकडाच्या रूपामध्ये या अशा दिव्य मोठे मोठे डोळे, मोठं तोंड, आखूड हात, बिना पायाचं शरीर अशा रूपामध्ये त्यांची तिथे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली जगन्नाथपुरीमध्ये सर्वप्रथम या दिवसाच्या सुरुवातीस ब्रह्मदेवांच्या. तर अशा पद्धतीने स्थापना झाली आणि त्यानंतर आजपर्यंत तिथे जगन्नाथजींची या रूपामध्ये सेवा केली जाते. आता पुढचा प्रश्न की या जगन्नाथांच्या अशा रूपाचं कारण काय? अशा रूपामध्ये का स्थापती त्यांना सोडून गेले? हे अर्धवट राहिले का काम? का अशा रूपामध्ये जर भगवंतांची इच्छा आहे तर ह्या रूपाचं काय वैशिष्ट्य? हे असं रूप का आहे? मोठे मोठे डोळे, आखूड हात, हे कशामुळे असं रूप भगवंतांचं इथे प्रकट झालेलं आहे जगन्नाथपुरीमध्ये? याचीही कथा पुराणांमध्ये आहे. तर त्या कथेमध्ये वर्णन आहे की हे रूप असं का आहे. तर भगवान श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनात 11-11.5 वर्ष लीला करून तिथून मथुरेस गेले, मथुरेस काही वर्ष लीला करून तिथून द्वारकेस शिफ्ट झाले भगवंत. आणि द्वारकेला गेल्यानंतर द्वारकेमध्ये त्यांच्या अनेक राण्यांसोबत भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये राहत होते, राज्य करत होते. त्यावेळेस ते त्यांच्या वृंदावनातील भक्तांची आठवण काढायचे. दिवसा रात्री झोपेमध्ये वृंदावनातील गायी, त्यांचे ग्वाल बाल मित्र, त्यांच्या गोपी, वृंदावनातील माता यशोदा, नंद महाराज, वृंदावनातील वेगवेगळी वनं, ह्या सर्वांची आठवण काढायचे. झोपेमध्ये, स्वप्नामध्ये सुद्धा या सर्व भक्तांची नावं घ्यायचे. तेव्हा हे पाहून द्वारकेमधील ज्या राण्या होत्या भगवंतांच्या किंवा द्वारकेतील इतर भक्त होते त्यांच्या राजमहालातील, त्यांची इच्छा व्हायची की अरे वृंदावनातील भक्त भगवंतांना खूप जास्त प्रिय आहेत, आम्ही कधी त्यांच्याप्रमाणे भगवंतांना प्रसन्न करू शकू. हे जे माधुर्य आहे वृंदावनातील भक्तांचं ते खूप दिव्य आहे. तर वृंदावन हे माधुर्यपूर्ण आहे. तिथे भगवंतांचं जे ऐश्वर्य आहे, भगवंतांचा जो मोठेपणा आहे, जे ऐश्वर्यशालीपणा आहे, तो झाकला जातो या माधुर्याद्वारे, या अतिशय साध्या वृंदावनातील भक्तांच्या प्रेमाद्वारे. आणि वैकुंठामध्ये भगवंतांचं ऐश्वर्य खूप मोठ्या प्रमाणात प्रकट होतं. आणि द्वारकाधाम हे मध्ये आहे, तिथे ऐश्वर्यही आहे वैकुंठाचं आणि वृंदावनाचं थोडं माधुर्यही आहे. त्यामुळे तिथल्या भक्तांना हे माधुर्य अजून जाणून घेण्याची इच्छा झाली, जे वृंदावनातलं माधुर्य आहे. तेव्हा एक विशेष भक्त आहेत भगवंतांच्या, ज्या वृंदावनामध्ये, मथुरेमध्ये आणि द्वारकेमध्ये तिन्ही ठिकाणी भगवंतांसोबत होत्या. त्या म्हणजे बलरामांच्या आई रोहिणी. त्या वृंदावनातही होत्या, नंद महाराज आणि यशोदा देवींसोबत राहायच्या त्या, कारण वसुदेवाने त्यांना तिकडे पाठवलं होतं मथुरेमध्ये धोका असल्यामुळे कंसाचा. मग जेव्हा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम मथुरेत आले तेव्हा त्यांच्यासोबत रोहिणीही मथुरेत आल्या. आणि जेव्हा ते द्वारकेस गेले तेव्हा रोहिणी द्वारकेसही गेल्या. त्यामुळे अशा एक युनिक एक भक्त आहेत भगवंतांच्या, ज्या तीनही ठिकाणच्या लीला ज्यांनी भगवंतांच्या पाहिलेल्या आहेत. आणि द्वारकेत अशी एकच व्यक्ती होती, रोहिणी माता, ज्यांनी वृंदावनातील लीला स्वतः आपल्या डोळ्यांनी भगवंतांच्या पाहिल्या होत्या. त्यामुळे सर्व द्वारकेतील राण्या आणि राजमहालातील सर्व स्त्रियांनी रोहिणी मातेला विनंती केली की कृपया तुम्ही आम्हाला भगवंतांच्या या वृंदावनातील लीला सांगा. तेव्हा रोहिणी मातेने वॉर्निंग दिली. त्या म्हणाल्या, आत्ता त्यांना काही आठवण न करता ते अशी नावं घेत आहेत वृंदावनातील भक्तांची, पण जर मी कथा केली आणि त्यांनी ऐकली तर ते तात्काळ इथून निघून जातील वृंदावनात त्यांच्या भक्तांना भेटण्यासाठी. त्यामुळे अशी कथा त्यांच्यासमोर करणं योग्य नाही. मग एकदा कृष्ण आणि बलराम त्यांच्या एका सभेसाठी सुधर्मा राजसभेत गेले होते द्वारकेमध्ये. तेव्हा ती वेळ साधून सर्व राण्या आल्या रोहिणी मातेकडे आणि त्यांना म्हणाल्या, आम्हाला आता आज ही कथा सांगा, कृष्ण बलराम इथं नाही आहेत. तेव्हा ती वेळ साधून रोहिणी मातेने कथा करण्यास सुरुवात केली एका राजमहालामध्ये. आणि दरवाजामध्ये कुणाला तरी द्वारपाल म्हणून उभं केलं पाहिजे, कारण कृष्ण बलराम जर आले तर लगेच कथा थांबून सगळे चुपचाप आपल्या आपल्या कामाला लागून काहीच इथं घडलं नाही असं दाखवायचं, असा त्यांचा प्लॅन होता. तर त्यांनी सुभद्रा मातेला, जी बहीण आहे भगवंतांची, तिला दारामध्ये एक रक्षक द्वारपाल म्हणून उभं केलं की कृष्ण बलराम जर आले तर लगेच आम्हाला कळवा, आम्ही कथा वगैरे सगळं बंद करून गायब होऊ इथनं. अशा प्रकारे रोहिणी मातेने कथा सुरू केली एका खोलीमध्ये राजवाड्यातल्या. आणि दारामध्ये सुभद्रा मैया पहारा देण्यासाठी थांबली, भगवंतांची बहीण. आणि ही कथा इतकी सुंदर मधुर वृंदावनातील लीलांची कथा, सर्व राण्या सर्वजण भावविभोर होऊन ऐकत होते. आणि दारात उभी राहून सुभद्रा माता ही खूप भावविभोर होऊन ही कथा ऐकत होती. तेवढ्यात कृष्ण बलराम आले, पण सुभद्रा मातेला काही पत्ता लागला नाही, कारण ती कथा ऐकण्यात एवढी पूर्णपणे मंत्रमुग्ध झाली होती. तेव्हा कृष्ण बलराम आले आणि सुभद्रा माता अशी दरवाजाला कान लावून कथा ऐकत होती. तिच्या एका बाजूला कृष्णही ऐकू लागले कथा.
एका बाजूला बलरामही तिचे ऐकू लागले कथा, आणि तिघं तिथे उभे राहून कथा ऐकत होते, मधुर कथा वृंदावनातील भक्तांची, त्यांच्या प्रेमाची भगवंतांप्रतीच्या. आणि ती कथा ऐकून कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या शरीरामध्ये अष्टसात्विक विकार उत्पन्न झाले. अष्टसात्विक विकार, रोमांच, कंप, अश्रुतरंग, शरीरातील अवयव हे आखूड होणे, आत जाणे, डोळे विस्फारणे, मोठे होणे, शरीरावरील जे रोम आहेत ते उभे राहणे, केस उभे राहणे, अशा प्रकारचे असंख्य वर्णनं आहेत जे अष्टसात्विक विकार आहेत त्यांचे. तर हे सर्व विकार त्यांच्या शरीरामध्ये उत्पन्न झाले आणि त्या वृंदावनातील भक्तांच्या गाढ प्रेमाने, त्या प्रेमाचं आस्वादन करत भगवंतांचं हे रूप प्रकट झालं. मोठे डोळे, प्रेमाने विस्फारलेले मोठं तोंड, त्यांचे हात त्यांच्या शरीरात गेले, बोटेही आतमध्ये गेली, शरीराच्या आखूड झाली, पाय त्यांचे नाहीसे झाले. अशा दिव्य रूपामध्ये, एका विशेष रूपामध्ये कृष्ण, बलराम आणि सुभद्रा तिथे प्रकट झाले. आणि तेव्हा तिथे नारद मुनी प्रकट झाले. योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रकट होणारे महान भगवत भक्त नारद मुनी तिथे प्रकट झाले आणि म्हणाले, खूप आनंदाने गदगदित होऊन, पाहिलं मी ते रूप पाहिलं तुमचं भगवंत, मी खूप आनंदित झालेलो आहे. माझी विनंती की हे रूप तुम्ही सर्वांना दाखवा. हे खूप भाग्यशाली आहेत सर्व भक्त ज्यांना हे रूप पाहायला मिळेल. तुम्ही या रूपामध्ये सर्वांना दर्शन द्या. मी पाहिलं तुमचं ते दिव्य रूप, जगन्नाथांचं रूप. तेव्हा भगवंत खडबडून परत त्यांच्या साध्या रूपात आले. म्हणाले, काय झालं नारद मुनी, काय झालं? नारद मुनी म्हणाले, नाही, मी पाहिलं तुमचं रूप. तुम्ही त्या वृंदावनातील भक्तांच्या प्रेमाने गदगद झालेलं ते भाव विभोर असं तुमचं रूप, अष्टसात्विक विकारातलं जगन्नाथाचं रूप मी पाहिलेलं आहे. कृपया माझी विनंती आहे तुमच्या चरणकमळांपाशी की हे असं रूप तुम्ही या कलियुगातील पतित जीवांना सगळ्यांना दाखवा. खास करून या परार्धामधील ब्रह्मदेवांच्या पुढच्या 50 वर्षातील सर्व जीवांना हे रूप दाखवा. तेव्हा भगवान जगन्नाथ किंवा भगवान श्रीकृष्ण तिथे नारद मुनींना म्हणाले, तुमची इच्छा पूर्ण होईल, लवकरच मी उत्कल प्रांतामध्ये या रूपामध्ये प्रकट होईल. तर ही लीला अनेक करोडो वर्षांपूर्वी झालेली. कारण ब्रह्मदेवांच्या प्रत्येक दिवसामध्ये, प्रत्येक कलियुगामध्ये, द्वापर युगामध्ये, प्रत्येक चतुर्युगामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रकट होतात. असं नाही की भगवान श्रीकृष्ण आत्ता आले, 5000 वर्षांपूर्वी प्रकट झाले. तुम्ही म्हणाल ही लीला तर करोडो वर्षांपूर्वीची आहे इंद्रद्युम्नांची, आणि कृष्ण तर 5000 वर्षांपूर्वी प्रकट झाले. नाही, कृष्ण त्याच्या आधी आहेत. कृष्ण प्रत्येक द्वापर युगामध्ये प्रकट होतात पृथ्वीवरती आणि लीला करतात. आत्ता हे 28वा द्वापारयुग झालं या मन्वंतरातलं. ह्याच्या आधी 27 द्वापारयुग होऊन गेली आहेत ह्या मन्वंतरात. त्याच्या आधी 6 मन्वंतर होऊन गेली आहेत, ज्याच्यामध्ये 71 द्वापारयुग होऊन गेलेली आहेत. त्यामुळे भगवंत यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवत, ते एकदाच असं येत नाहीत पृथ्वीवरती. वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी प्रकट होतात. तर ही नारद मुनींना दिलेलं आश्वासन भगवंतांनी पाळलं आणि या दिव्य अशा भावविभोर रूपात, ज्यामध्ये भगवंतांचं कारुण्य, भगवंतांची कृपा त्यांच्या भक्तांसाठी पूर्ण. कारण भगवंत खूप खुश आहेत त्यांच्या वृंदावनांच्या भक्तांच्या आठवणीमध्ये. जगन्नाथ म्हणजे वृंदावनातील भक्तांचं स्मरण करणारे कृष्ण, म्हणून ते अतिशय खुश आहेत, अतिशय आनंदी आहेत. जो कोणी त्यांच्यासमोर जाईल, प्रार्थना करेल, त्यांची सर्व इच्छा पूर्ण करणारे असे जगन्नाथजी आहेत. भरभरून प्रेम देणारे, कृपा देणारे, आपलं भौतिक बंधन नष्ट करणारे, आपल्याला आध्यात्मिक भगवंतांचं प्रेम प्रदान करणारे असे जगन्नाथ आहेत. म्हणून हे जगन्नाथजी विशेष आहेत, खास करून कलियुगातील जीवांसाठी. आणि जगन्नाथांचा प्रसादही खूप विशेष आहे, जो या कलियुगातील जीवांसाठी उद्धारक आहे. त्या जगन्नाथपुरी प्रसादासाठी खूप प्रसिद्ध आहे. या जगन्नाथांचा प्रसाद खूप भला मोठा प्रसाद, खूप मोठं किचन तिथे आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण एवढीच चर्चा करत आहोत. पण तुमची जर इच्छा असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण जगन्नाथपुरीच्या मंदिराबद्दल एक व्हिडिओ बनवू शकतो. ते मंदिर काय आहे, कधी बांधलं गेलं, त्यामध्ये काय काय गोष्टी पाहण्यासारख्या आहेत आणि तिथे काय काय लीला घडलेल्या आहेत, तिथले इतरही जगन्नाथांचे भक्त कुठले आहेत, या सर्वांची चर्चा आपण या दुसऱ्या व्हिडिओमध्ये करू शकतो. जर अजून या धामाबद्दल, जगन्नाथपुरीबद्दल आपल्याला ऐकायचं असेल तर नक्की कळवा, कमेंट करा. हा व्हिडिओ इतरांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर अशा ह्या दिव्य रूपामध्ये जगन्नाथजी इथे प्रकट झाले जगन्नाथपुरीमध्ये. आजही ते दर्शन देत आहेत. रथयात्रा निघत आहे दरवर्षी. लाखो भक्त तिथे जातात, जगन्नाथांचं दर्शन घेतात. रथावरती आरूढ होऊन जगन्नाथजी सर्व जनमानसांना, जे मंदिरातही येत नाहीत त्यांनाही दर्शन देण्यासाठी बाहेर येतात. आणि आज श्रील प्रभुपाद, इस्कॉनचे संस्थापक आचार्य यांच्या कृपेद्वारे, यांच्या प्रचाराद्वारे ही जगन्नाथांची रथयात्रा जगभर
शेकडो शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जगन्नाथजींची रथयात्रा काढली जाते आणि या रथयात्रेद्वारे या जगन्नाथांची कृपा, भगवान श्रीकृष्णांची या दिव्य रूपातील कृपा लाखो लाखो जणांपर्यंत त्यांच्या प्रसादाद्वारे, कीर्तनाद्वारे, कथेद्वारे पोहोचवण्यात येत आहे। तर असे हे जगन्नाथपुरी धामाची कथा जी आपण आज श्रवण केली, इथे पाहिली। याशिवाय अनेक कथा आहेत जगन्नाथांबद्दलच्या, या मंदिराबद्दलच्या, त्या ऐकायची इच्छा असेल तर नक्की कमेंट करून कळवा। आपण नक्की अजून एक व्हिडिओ बनवू शकतो, एक काय अजून अनेक व्हिडिओ बनवू शकतो, एवढी महान कथा आहे भगवान जगन्नाथांची। तर भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। नक्की व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। खाली कमेंट सेक्शनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या अभंग तुकोबांचे मराठी भगवद्गीता कोर्स या सर्वांची माहिती देण्यात आलेली आहे। ती माहिती नक्की पहा, व्हॉट्सॲप कम्युनिटी जॉईन करा, आपल्या इतर कार्यक्रमांच्या प्लेलिस्टची माहिती खाली देण्यात आलेली आहे, तीही पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। जय जगन्नाथ, जय बलदेव, जय सुभद्रा, जय सुदर्शन। हरे कृष्णा हरे कृष्णा